कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप 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 मजेत असाल. तर आज आहे 11 डिसेंबर आणि आज ना मी थोडंसं जे घर आहे ते काल मला अर्थात पिठपुडीच्या शूटसाठी मी बाहेर होते. त्याच्यामुळे काल कुठलाही व्लॉग नाही केला. त्यामुळे आज मात्र मी खूप छान छान आजचा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की दिवसभरात आज काय काय घडतंय. चला आता आधी मी आरुजाला ड्रॉप करून येते आणि मग मस्त आवरून तुम्हाला भेटते. बाय. आणि हा आहे आयुर्वेदाचा टिफिन तयार आहे. मंडळी माझी अंघोळ बिंघोळ सगळं अंघोळच काय माझं लंच वगैरे सुद्धा झालेलं आहे. आणि आता ना मी फटाफट सगळं जे सामान थोडंफार मी इकडं तिकडं केलेलं आहे ते आवरणार आहे. तर मंडळी 2025 डिसेंबर महिना सुरू पण झाला. मी मागच्याच व्लॉगमध्ये म्हटलं मी मागच्याच ब्लॉगमध्ये म्हणलं तसं. आणि मी सध्या ना डिसेंबरमध्ये सगळं घर जे आहे ते परत एकदा सगळं रिऑर्गनाईज करते. डिक्लटरिंग सुरू आहे माझं, भरपूर डिक्लटरिंग सुरू आहे. पण मीन व्हाईल स्वतःकडे लक्ष देणं कमी होतं. सो मी विचार केला आज मी तुमच्याबरोबर हे पण शेअर करीन की 2025 साली मी खूप खूप अमेझिंग काही प्रॉडक्ट्स न्यू प्रॉडक्ट्स यूज केले आणि जे मला आवडले ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आर्याला इग्नोर करा. शी जस्ट वॉन्ट्स टू प्ले. आज ती शाळेला पण गेलेली नाहीये बाय द वे, है ना? ओके, लेट्स कम बॅक टू द व्हिडिओ. बाय द वे जर तुम्हाला आवडत असतील व्हिडिओज मंडळी तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. बाय द वे माझं दुसरं चॅनल पण आहे जे की फूड आणि ट्रॅव्हल रिलेटेड आहे, ज्याचं नाव आहे फिट फूडी ट्रॅव्हलर, विच इज गोईंग रिअली वेल. तुम्ही तिथे खूप सारं प्रेम देता मला, या चॅनललाही प्रेम द्या. तर चला लेट्स कम बॅक टू द ॲक्च्युअल कॉन्टेंट. तर मला आज तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं की मला कुठले प्रॉडक्ट 2025 मध्ये आवडले. सगळ्यात पहिलं पहिले प्रॉडक्ट आहे ते म्हणजे आहे लॅक्मेचं हे रेटिनॉल काउंटर सिरम. हे अँटी एजिंग आहे, रिफर्म होती जी स्किन आहे ती. मी एव्हरीडे लावते. ऑलमोस्ट दिस इज माय 4th बॉटल. बट हां, हे जरुरी आहे की तुम्ही पॅच टेस्ट जी आहे ती करणं खूप जरुरी आहे. सो या दिस इज द प्रॉडक्ट. आय एम फर्स्ट प्रॉडक्ट विच आय एम लव्हिंग. असंच करणार आहेस का? मस्ती करणार आहेस? ओके. सो आफ्टर दॅट माझं फेवरेट प्रॉडक्ट आहे ते म्हणजे आहे हे फेसिस कॅनडाचं स्ट्रोब क्रीम. ओके, हे प्रॉडक्ट पण मला खूप आवडतं. स्ट्रोब क्रीम जस्ट तुमची स्किन अजून जास्त ग्लो करायला किंवा जर तुम्हाला हायलाईट करायला हवी असेल तर तुम्ही हे लावू शकता. सगळीकडे लावायची गरज नसते, जिथे हायलाईट करायला पाहिजे असं वाटतं तुम्ही. आता काही वेळेला असं होतं की तुम्हाला प्रायमर जे आहे ते हायलायटिंग प्रायमर पण मिळतात, जसे की स्विस ब्युटीचे मिळतात, तर ते पण खूप चांगले आहेत. सगळेजण वेडे म्हणणार मग. ओके, सो दिस फेसिस कॅनडाचं जे हे स्ट्रोब क्रीम आहे तर ते पण माझं फेवरेट आहे 2025 मधलं. त्याच्यानंतर ऑफकोर्स तुम्हाला दिसते की डोळ्याच्या बाजूला काळं झालेलं आहे, कारण की रात्रीची झोप नीट होत नाहीये, त्याच्यामुळे बरीच कारणं असू शकतात त्याला. तर हे मेबलिनचं जे इरेझर कन्सिलर म्हणून आहे, जे की ज्याचं माझं वरचं जे असतं त्याचं ते तुटलेलं आहे, तर हे जे कन्सिलर आहे ते खूप जबरदस्त आहे. आय विल शो यू. आता काय झालंय, मी आज फाउंडेशन विदाउट फाउंडेशन जे आहे ते मेकअप करणार आहे. आणि हो, मला आर्या थांब ना, मी हे काही एडिट करणार नाहीये, मी हे अजिबात कट करणार नाहीये, कारण मला हेच सगळं रेकॉर्ड करायचं, बिकॉज दिस इज ॲक्च्युअल रिअल लाईफ. सो येस, जे कन्सिलर आहे ते मी असंच लाईटमुळे जास्त दिसतंय, ते ऑफ करते लाईट एक मिनिट. येस, नाव आय गेस इट्स ओके. तर हे जे कन्सिलर आहे इरेज म्हणून, तर ते खूप चांगलं आहे. आता हे जरी जास्त दिसत असलं तरी जेव्हा मी ब्लेंडरनं ब्लेंड करेन थोडंसं पावडर वगैरे घेऊन, त्यावेळेला हे खूप चांगलं आहे. तर हे जे मेबलिन मल्टीयूज कन्सिलर आहे तर ते बेस्ट आहे. यावर्षी मी हे नवीन वापरलं. बिफोर दॅट मी स्विस ब्युटीचं हे कन्सिलर वापरत होते. हे पण छान आहे, मला हे पण आवडतं, पण त्याच्यापेक्षा सुद्धा मेबलिनचं अर्थातच किंमत जास्त आहे त्याची स्विस ब्युटीच्या कन्सिलरपेक्षा, बट आय लव्ह इट. बाय द वे मंडळी, मला ना एक छोटासा आरसाही घ्यायचा आहे, तर तो कुठून घ्यायचा असा माझा विचार चाललेला आहे, बघूयात. मला परवा मिनिसो नवीन ओपन झालंय DYP मॉल कोल्हापूरमध्ये, तर मला
तिथे पण मी बघितलं तर तिथे पण मला छान वाटले. जे छोटे छोटे असतात मिरर ते. असं म्हणतात का मम्माला? मी उलट किती छान दिसतीये. ओके, तर आता हे जरा वेगवेगळं स्किन टोन दिसायला लागलं, त्याच्यामुळे मी आता काय करणार आहे माझं अगेन फेवरेट जे रेग्युलर यूजला मी वापरते दॅट इज पॉन्ड्स हे बीबी क्रीम आहे. हे कशाला तुला कशाला बघायला हवंय. तर हे जे आहे हे पण आहे ते मला रेग्युलर यूजसाठी वापरायला आवडतं. बाय द वे रेग्युलर यूजमध्ये मी कन्सिलर नाही वापरत. मला कधी ज्या वेळेला फिटफुडीचं शूट असेल किंवा मी काही घरामध्ये फंक्शन आहे तेव्हाच मी कन्सिलर लावते. अदरवाईज आय डोंट यूज कन्सिलर एव्हरी डे मात्र मी फक्त अजून एक माझं फेवरेट प्रॉडक्ट आहे ते मी दाखवते, पण समहाव ते तुम्ही रेग्युलरली नाही यूज करू शकत. तर मी थोडंसं घेतलंय हातावरती. माझं मॉइश्चरायझिंग वगैरे झालेलं आहे आणि आता मी फक्त छानपैकी हे जे बीबी क्रीम आहे ते छान हातानंच मी सगळीकडे ब्लेंड करून घेते. असं खोळ्यासारखं वागलं ना सगळे खोळं म्हणतो. मला माहिती आहे आता दिसताना हा खूप डार्क दिसत असेल मेकअप, पण ज्या वेळेला मी हा ब्लेंड करेन चांगला त्यावेळेला हा खूप चांगला दिसेल. सो स्किन टोन मध्ये डेफिनेटली दॅट इज नॉट अ बेबी क्रीम, बीबी क्रीम आहे ते, नॉट बेबी क्रीम. बीबी क्रीम जे आहे ना पॉन्ड्सचं ते स्किन मध्ये खूप चांगलं ब्लेंड होतं म्हणून मला ते जास्त आवडतं. So yeah. So this is how my skin is looking now. Its skin is skinning. Okay. So त्याच्यानंतर हे जे ब्लू हेवनचं मस्कारा आहे विच इज व्हेरी अफोर्डेबल बाय द वे. 110 रुपयाचं 110 रुपयाचं जे आहे ते मस्कारा आहे हा. आणि हा ट्रस्ट मी आजपर्यंत वापरलेला जे लेंथसाठी आपण म्हणतो ना आयलॅशेस, माझी आयलॅशेस जरा थोड्या लेंथने कमी आहेत, सो मला खूप आवडला. फायब्रस असं छान मस्कारा आहे हा. सो बाय द वे हा अननोईंगली माझ्याकडनं GRWM शूट झालं. तुमच्यापैकी खूप जण मला विचारतात अपूर्वा हाऊ डू यू मॅनेज. गाईज आय कांट मॅनेज, सी, बट दिस इज फन. आय गेस वी हॅव टू एन्जॉय ईच अँड एव्हरी मुमेंट. ह्या ज्या मुमेंट्स आहेत ना, बिकॉज वन्स दे स्टार्ट गोईंग टू द स्कूल होल डे यू कांट एन्जॉय दिस थिंग्स. सो दॅट इज द पर्पज आय एम व्लॉगिंग, की मला तिचं हे सगळं मस्ती पण मला खूप एन्जॉय करायला आवडते. सो येस, मी काही आयलायनर वगैरे लावणार नाही आहे बिकॉज आज मी जस्ट घरासाठी वेळ काढलेला आहे. आजचा जो दिवस आहे त्याच्यासाठी मी जो फूड ब्लॉग होता फिटफुडीवरती तो पण कालच्या काल शूट करून घेतला. शी व्हॉट इज दॅट, डोंट डू दॅट. आता अजून एक माझं फेवरेट प्रॉडक्ट आहे, न जाणो कित्येक वर्ष, 2025 सालचं प्रॉडक्ट नाही आहे हे कित्येक वर्षांपासूनचं माझं फेवरेट प्रॉडक्ट आहे. अँड दॅट इज लॅक्मेची रोज पावडर. एव्हरीडे यूजसाठी बेस्ट बेस्ट बेस्ट. कॉम्पॅक्ट ज्या दिवशी वापरायचं नाही किंवा फाउंडेशन वापरलंय पण तुम्हाला जास्त कव्हरेज नाही द्यायचं त्या दिवशी ही पावडर खूप छान आहे. मी ॲक्च्युली आज बिफोर आफ्टर असं फोटो काढून ठेवायला पाहिजे होता तुम्हाला. आता असं थोडंसं आपण अजून इथे असं करू आणि मग ते नंतर वाव येस. सो काय वाटतं म्हणजे तुम्हाला मी आयलायनर लावावा का न लावावा? अजून आयलायनर लावल्यानंतर चांगला दिसला असतो का हॉलो मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. येस. सो आय एम डन विथ द एव्हरीडे मेकअप रुटीन आणि हे पण माझं फेवरेट प्रॉडक्ट आहे. सो मी आज माझी जी फेवरेट प्रॉडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल बोललो. अजून एक माझं फेवरेट प्रॉडक्ट आहे दिस इयर,
दॅट इज पॅकची ही छोटीशी ट्रान्सलुसंट पावडर. ही पण ज्या वेळेला आपल्याला कन्सिलर किंवा आपल्याला बीबी क्रीम वगैरे सेट करायचं आहे त्यावेळेला ती पण खूप कमाल असे प्रॉडक्ट आहे. छोटंसं प्रॉडक्ट कारण की मी ट्रॅव्हलिंग करताना घेतलं होतं. सो आय एम डन विथ द वॉट एव्हर काइंड ऑफ मेकअप. काय कमी वाटतेय तुम्हाला आता? काय राहिलं असावं? ओके. अजून काही फेवरेट प्रॉडक्ट आहेत माझे. ते इनसाइडचं चिक टेंट आहे जे की असं तुम्ही रेग्युलर यूजला वापरू शकता आणि हे ओव्हर पण दिसत नाही. खूप मस्त असं प्रॉडक्ट आहे हे एव्हरीडे यूजसाठी. हाऊ मच ब्लश इज टू मच ब्लश गाईज. मला खूप आवडतं हे. ऑल्दो माय हजबंड डझंट लाईक इट, आय लाईक इट. सो आय पुट इट वेन ही इज नॉट ॲट होम. So yeah, see how my face is glowing and I am loving it. By the way, Zudio जे न्यूड लिप कलर्स काढले ते इतके कमाल आहेत ना. आय जस्ट लव्ह दॅट. त्यामुळे 2025 साली जे न्यूड लिप कलर्स मी घेतले, कधी यूज केले, ते सगळे झुडिओचे. असं घरात सुद्धा मस्त आपण जरा ड्रेसअप झालो की असं एक वेगळाच छान फील येतो ना. व्हेरी नाईस. ओके, हे आहे छानपैकी स्टे सेट मेकअप फिक्सर. हा अर्थात मला माहिती आहे काय आहे ते, बट स्टील तुम्हाला सांगता यावं मला म्हणून मी वाचलं. मिनिसोचा आहे हा. खूप भारी आहे हा. इतकं त्यानं रिफ्रेशिंग वाटतं ना. इवन माझ्याकडे इनसाइडचा पण आहे, मॅकचा पण आहे, बट आय स्टील लव्ह दिस मिनिसोवाला. आणि आता माझे मिनिसो इथे आल्यामुळे माझी चिंता खूप कमी झालेली आहे. सो येस, आय एम रेडी फॉर द डे. सो मी म्हणलं मगाशी तसं बिफोर आणि आफ्टरचा जो पिक होता तो काढून ठेवायला पाहिजे होता. एनिवेज, तर मला अजून एक प्रॉडक्ट जे की मला 2025 साली प्रचंड आवडलं जवळपास आणि मी खूप ते वापरलं ते आहे. असं मी दुसरं दाखवतो तोपर्यंत. दॅट इज लॉरियल पॅरिसचं हे ॲब्सोल्यूट रिपेअरचं हेअर मास्क आणि कंडिशनरच्या ऐवजी यूज करायचं मास्क आहे. केस टॉवेल ड्राय झाल्यानंतर तुम्ही हे वापरू शकता. तूच बोलून दे पहिल्यांदा. आप ही बोलो, आप ही बोलो, आप ही बोलो. तर आर्याला खूप असा नाद लागला हिंदी बोलायचा. सो क्या कर रहे हो तुम? तुमको दाखवना है. ओके ओके, दाखवो दाखवो दाखवो. क्या दाखवना है? बोल के दिखाओ. चलो. सो हे जे मास्क आहे मुद्दाम करतेस ना, मला बोलू देत नाहीयेस ना. ठीक. तर हा जो हेअर मास्क आहे तर तो टॉवेल ड्राय केस झाल्यानंतर वापरण्याचा मास्क आहे. जर हेअर स्पाला जायला जमत नसेल नेहमी किंवा कंडिशनर एखाद्या वेळेला वापरायचा राहिला, खूप कमाल असं हे प्रॉडक्ट आहे. आणि अर्थातच हेअरफॉलवरती चांगलं आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. हेअरफॉलसाठी जरी हे तेवढं चांगलं नसलं तरी ड्राय केस जर खूप झालेले असतील तुमचे किंवा फ्रीझी केस झाले असतील त्याच्यासाठी मात्र हा नक्कीच चांगला हा वाला मास्क आहे. तर फ्रीझी हेअर आता तर विंटरमध्ये खूप फ्रीझी आणि ड्राय केस होतात, तर त्याच्यासाठी हे जे प्रॉडक्ट आहे ते बेस्ट आहे. आफ्टर दॅट बेदिंग प्रॉडक्टमधलं अजून एक माझं फेवरेट आहे. दॅट इज हे ब्लूबेरी बॉडी स्क्रब जे आहे ते पण माझं फेवरेट आहे. खूप खूप फेवरेट. आणि याचा जो स्मेल आहे तो आर्याला पण आवडतो. आणि हे ऑलमोस्ट दुसरी बॉटल आहे म्हणजे या वर्षातली आणि ती संपत आलेली आहे. वीकली वन्स बॉडी एक्सफोलिएट केली पाहिजे, आपण स्क्रबिंग केलं पाहिजे बॉडीचं अख्ख्या, नॉट ओनली. आणि येस, आरुजाला पण मी ही कंपल्सरी सवय लावते. सो या, दिस इज इट. आणि येस, सो हे काही प्रॉडक्ट्स होते जे की मला आवडले. आता आय विल बॅक टू द कॅमेरा. आज मी ठरवलंय की जे घरातलं काही काही माझं आवरायचं आहे ते आज सगळं कम्प्लीट करून टाकायचं आहे. आणि आता आम्ही दोघी मिळून आवरणार आहे ना आरू? आता नाही, जरा वेळानं. तर ती थोडी रेस्ट करेल आणि मग आम्ही दोघी मिळून आवरू. बाय द वे, हा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि आता मी म्हणलं तसं मी आता घर पूर्ण डिक्लटर करते. व्लॉग केला की घर डिक्लटर करायचं राहतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला तसं बघायला आवडत असेल की काय होम कसं प्रकारे मी ऑर्गनाईज केलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.